तो जीवा तुझाच गोडवा. हॅलो भावना, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर त्यासाठी कॅपकटची गरज लागेल. कॅपकट ओपन करण्यासाठी व्हीपीएनची गरज लागेल. ते व्हीपीएन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. तर चला तुमचा थोडा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओला जे काही मटेरियल लागेल ते तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर पहिल्यांदा आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो ॲड झाल्यानंतर इथं आता आपल्याला बीट द्यायचे आहेत. तर बीट देण्यासाठी आपल्याला इथं बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं आहे. त्यावर क्लिक करून इथं बीट 2 झालं तर इथं स्प्लिट करायचं. परत आपली पुढची बीट द्यायची आहे. बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. बीट 4 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. बीट 4 जिथं अशा प्रकारे आपल्या सर्व बीट द्यायचे आहेत. तर आता इथं आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. इथं रिप्लेस नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. रिप्लेस व आपल्याला जो कोणता फोटो लागणार त्यावर क्लिक करून ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. जसं फोटो चांगला वाटेल तसंच पुढचा बी करायचं आहे. रिप्लेसवरती जायचं आहे. तर तुम्ही सर्व बीट देऊन ही करून परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. रिप्लेसवरती जायचं आहे. परत फोटो ॲड करायचा आहे. परत पुढच्या ह्याच्यावरती जायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व बीट देऊन तुम्ही ॲड करू शकता. तर आपल्या पहिल्यांदा इथं आता ऑडिओ टर्न करा. त्यासाठी ऑडिओवर जायचं आहे. परत इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर जायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवर जायचं आहे. तो बीट मागचा व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचा आहे. तो ऑडिओ आपल्या व्हिडिओला लावून जाईल. ऑडिओ लागल्यानंतर आता इथं पहिल्यांदा तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे. इथे ॲडजस्टवरती जायचं आहे. व इथं सॅच्युरेशन आहे ते एकदम डाऊन करायचं आहे. फिल्टरमध्ये जाऊन फिल्टरमध्ये गेल्यानंतर इथं रेट्रो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून इथं येलो स्टोनवर आहे व याचा थोडा ग्लो कमी करायचा आहे. व राईटवरती क्लिक करायचं. तसंच पुढच्या फोटोवरती बी क्लिक करायचं आहे. त्याच्यावर जायचं आहे. ॲडजस्टवरती जायचं आहे. सॅच्युरेशन एकदम 0 करायचं. फिल्टरमध्ये जायचं आहे. रेट्रोमध्ये जायचं आहे. व येलो स्टोनचा आहे ते थोडा फिल्टर कमी करायचा आणि राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला आता लागून जाईल. तर इथं आपल्याला आता ही करायची PNG ॲड करायची. त्यासाठी ओव्हरलेवर जायचं आहे. ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. व ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि याची लेंथ आपल्या व्हिडिओ एवढी ठेवायची. एवढं केलं आता मी समजा बीट वगैरे ॲड करून घेतो व तुम्हाला नंतर इफेक्ट कसे द्यायचे ते सांगतो. तर मी अशा प्रकारे इफेक्ट वगैरे दिलेले आहेत व बीटमार्क बी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर त्याला तुम्हाला सांगतो. तर इथं आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर आधी मी सर्व ॲनिमेशन सांगतो तुम्हाला. तर त्या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून द्या. परत ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं. थोडं लोड घेत आहे मित्रांनो. तर इथं पहिल्यांदा आपल्या झूम 1वर क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. परत कॉम्बोमध्येच आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्टवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. तिथं पेंडलम 1 हे चूज करायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. तिथं पेंडलम 2वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. आता इथं इनमध्ये जायचं आहे. इथं आपल्याला रॉक व्हर्टिकली यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. आता इथं कॉम्बोमध्ये यायचं आहे. ट्रेन 1वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. इथं आपल्याला स्लिप अँड स्लाईडवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. परत इनमध्ये जायचं आहे. इथं स्विंग राईट हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. परत कॉम्बोमध्ये जायचं आहे. इथं पेंडलम 1 डबल इफेक्ट घ्यायचा व त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. परत आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. इथं आपल्या परत ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. इथं ट्रेच अँड डिस्टॉर्ट. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. इथं कॉम्बोमध्येच परत आपल्या बाउन्स 1वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपला हा शेवटचा फोटो आहे त्यावर घ्यायचं आहे. इथं स्लिप अँड स्लाईडवर 1वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन झाले आहे. आता मी तुम्हाला सांगतो इफेक्टमध्ये द्यायचं सांगतो. तर आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा इथं पहिल्या फोटोवरती यायचं. इथं पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच डायमंड झूम नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपले आता दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपले परत ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच जायचं व इथं हॉरिझॉन्टल ओपनिंग त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ हे वरच्या इफेक्टपेक्षा थोडी मी जशी राहू दिली तशी राहू द्यायची. परत आपल्या दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे. त्यावर क्लिक करून इथं आपल्याला
दुसऱ्या ग्रोईंग लाईन्समध्येच बॉडी इफेक्टमध्ये जायचं व इथं लाईटनिंग बाउंड यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं इथं बॉडी इफेक्ट. आता परत आपल्याला इथं यावर क्लिक, आता हे समजे बॉडी इफेक्टच आहेत त्यावर क्लिक नाही, सॉरी, इथं व्हिडिओ इफेक्ट आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. इथं स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे. इथं थ्री लेअर मिरर त्यावर क्लिक करून आपला फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून त्यावर क्लिक करायचं. परत राईटवरती क्लिक करायचं. परत इथं आपल्याला हा इथं पहिले 2 इफेक्ट आहेत ते पहिल्या फोटोला, दुसरा इफेक्ट आहे तो दुसऱ्या फोटोला व इथं तिसरा जो आपण 3 मिररचा इफेक्ट दिला आहे तो 5 सेकंदाच्या आणि 6 सेकंदच्या मधल्या फोटोला द्यायचा आहे. व आता हा पुढचा जो इफेक्ट आहे तो आपल्या 7 सेकंदाच्या आणि 8 सेकंदच्या तिथल्या फोटोला द्यायचा आहे. तर त्यासाठी आपले ह्यावर क्लिक करायचं आहे. परत आपल्या रिप्लेसवरती जायचं आहे. हा इफेक्ट आपला म्हणजे बॉडी इफेक्टमध्येच आहेत आता इथून पुढे समजा. इथं ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे व हर्ट फ्लेम नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून इथं राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्याला इथं पुढचा इफेक्ट आता 10व्या सेकंदापासून खालचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचे व आपल्या आता इथं व्हिडिओ हे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये तिथं परत इथं आपले बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्समध्येच इथं बटरफ्लाय विंग्स त्यावर क्लिक करायचं आणि राईटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला फिल्टर वगैरे लागले आहेत, PNG ॲड करून घेतले आहेत. अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता यालाच एक्सपोर्ट करण्यासाठी इथं वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या.